संपला प्रवास, संपली सोबत, आता निरोप घ्यावा लागेल. संपला प्रवास, संपली सोबत, आता निरोप घ्यावा लागेल. या फांदीवरून त्या फांदीवर आता झोक घ्यावा लागेल. आता झोक घ्यावा लागेल. इतक्या दिवसाच्या आठवणी शिदोरी आपुलकीची पुरेल. इतक्या दिवसाच्या आठवणी शिदोरी माणुसकीची पुरेल. डोळ्यात राहतील आसवे अन नाळ फक्त बांधिलकीची उरेल. डोळ्यात राहतील आसवे अन नाळ फक्त बांधिलकीची उरेल. भेटू भेटू आपण म्हणतोस पण, भेटू भेटू आपण म्हणतोस पण, पुन्हा खरंच भेट होईल काय? वेळेमध्ये वेळ काढून इकडे कोणी परत येईल काय? प्रवासाचा आनंद आहेच, पण दुःख असेल सुटणाऱ्या जागेचं. प्रवासाचा आनंद असेल, पण दुःख असेल सुटणाऱ्या जागेचं. नवीन जुळतील ही बंद पुढे, गुंते राहतील तुटणाऱ्या धाग्यांचं. गुंते राहतील तुटणाऱ्या धाग्यांचं. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 53 चिंचपाडा आणि या चिंचपाड्यामधील सन्माननीय मुख्याध्यापक श्रीयुत तेली सर यांचा आज निरोप समारंभ संपन्न होत आहे. त्यांच्या ह्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये त्यांचा हा प्रवासाला आज पूर्णविराम लागणार आहे. त्यांची सेवा 38 वर्षांची झाली. त्यांच्या जीवनामधील प्रत्येक प्रसंग त्यांनी अतिशय प्रामाणिक, जिद्दीनं आणि पूर्ण करण्याचा त्यांनी सडेतोड प्रयत्न केला. आज त्यांची 38 वर्ष सेवा ही झाली. ते वयाच्या 21व्या वर्षी या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं. जिल्हा परिषद शाळेत बामणी इथं त्यांनी सुरुवातीला 4 वर्ष काम केलं. त्यानंतर नवी मुंबई शाळा क्रमांक 63 इथं त्यांनी 3 वर्ष केलं. त्यानंतर ऐरोली आहे. त्यानंतर शाळा क्रमांक 52 आहे. शाळा क्रमांक 49 इथे 1 वर्ष काम केलं. आणि सर्वात जास्त काळ हा नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 78 या शाळेमध्ये त्यांनी 8 वर्ष 4 महिने 5 दिवस काम केलं. त्यानंतर शाळा क्रमांक 57 मध्ये ते 6 वर्ष 3 महिने होते. शाळा क्रमांक 26 मध्ये 1 वर्ष होते. आणि आज नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 53 इथं त्यांनी 3 वर्ष 3 महिने पूर्ण केले. आणि आपल्या जीवनामधलं 38 वर्ष सेवा ही त्यांनी अविरत ठेवली, प्रामाणिक ठेवली. प्रामाणिकपणेचा अतिशय एक उत्तम उदाहरण म्हणजे तेली सर. आज ही जी शाळा आहे शाळा क्रमांक 53 त्या शाळेची वास्तू आज त्यांनी अखंड शाळेने फुलांनी, झाडांनी, वेलींनी सजवलेली आहे. आज त्या शाळेची ओळख चिमण्यांची शाळा म्हणून ओळखली जाते. चिमणी, पाखरं, झाडाची फुलं आणि शाळेतली मुलं ही त्यांनी रेखाटली. आज शाळेचा पटसंख्या आहे, शाळेची गुणवत्ता आहे, शाळेची शिस्त आहे, शाळेतील मुलांचं आरोग्य आहे. ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तेली सरांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे. 12 तास काम करून 1 दिवसाची रजा न घेता अखंड सेवा त्यांनी या शाळेला दिली. आजारपण असताना देखील प्रामाणिकपणे शाळेमध्ये हजर राहिले. शाळेतली प्रत्येक कामं त्यांनी पूर्ण करून घेतली. जीवनामध्ये त्यांनी मुलांसाठी, मुलांच्या भविष्यासाठी ते प्रयत्नशील होते. शाळेतील कर्मचारी, शाळेतील शिक्षक यांच्या आनंददायी वातावरणातून त्यांनी शाळा ही घडवली. शाळेचं वातावरण आज अतिशय शिस्तबद्ध आणि आज नावलौकिक देखील आहे. ज्या पद्धतीने विविध गोष्टी, विविध शिस्त, शाळेमधील जो अभ्यास आहे, शाळेचं जे वातावरण आहे, हे विद्यार्थ्यांना पोषक कसं करता येईल याबाबत त्यांनी सदैव प्रयत्न केले. प्रत्येक गोष्ट त्यांनी सचोटीने पूर्ण केली, प्रामाणिकपणे पूर्ण केली. शाळेचा प्रत्येक क्षण त्यांनी अतिशय इमानदारीने आणि अतिशय प्रामाणिकपणे घालवला. केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी देखील अतिशय प्रामाणिकपणे आणि सचोटीबद्ध पद्धतीने, काटेकोरपणे पद्धतीने, शिस्तबद्ध पद्धतीने
ते देखील त्यांनी केंद्रप्रमुख पद देखील त्यांनी सांभाळलेलं होतं. आज या प्रामाणिक व्यक्तीचं, या शिस्तबद्ध व्यक्तीचं आपलं अपूर्ण आयुष्य या शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्याही जीवाची पर्वा न करता, कोणत्याही आजाराचे दखल न घेता अखंडपणे त्यांनी ही सेवा पूर्ण केलेली आहे. 250-300 रजा शिल्लक असून सुद्धा कधीही एक दिवस देखील रजा न घेतलेली हा मुख्याध्यापक आज नवी मुंबईमधून पूर्ण विराम घेत आहे. असं मुख्याध्यापक नवी मुंबईमध्ये होणे नाही. त्यांच्या या प्रामाणिकपणाला, त्यांच्या या रोखठोकपणाला प्रत्येक लोकांना आरसा दाखवणारे हे व्यक्तिमत्व आज ह्या नवी मुंबईमधून सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या भविष्यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा, त्यांनी घडवलेल्या शाळेचा, त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या ह्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या प्रयत्नामधून, विद्यार्थ्यांच्या आशीर्वादामधून त्यांचं पुढचं आयुष्य, त्यांचा परिवार सुखी, समृद्ध, संपन्न, निरोगी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांच्या पुढील भविष्यासाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवी मुंबईमधील असे मुख्याध्यापक पुन्हा होणे नाही. नवी मुंबईमधील असे मुख्याध्यापक पुन्हा होणे नाही. जय हिंद, वंदे मातरम. तेली सरांच्या कार्याला पुन्हा सलाम.